नमस्कार. मी आणखी एका महत्वाच्या पुस्तकावर तुमच्याशी बोलणार आहे. हे पुस्तक आहे भाषण कला. हे भाषण कला माझं पुस्तक आहे आणि हे पुस्तक मी भाषण शिकणाऱ्या प्रत्येकासाठी लिहिलं. मात्र भाषण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो उपयोगी पडावं यासाठी सुद्धा लिहिलं. खरं तर भाषणाचं आकर्षण या देशातल्या, राज्यातल्या, जगातल्या प्रत्येक माणसाला आजवर राहिलं आहे. आणि मग या भाषणाची सूत्र कशा स्वरूपाची असतात, या भाषणामध्ये नेमकेपणा कसा आणायचा असतो आणि नेमके भाषणाचे प्रकार किती आहेत, व्याख्यान, भाषण, संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, अशा अनेक अंगाने या पुस्तकामध्ये मी मांडणी केली आहे. खरं तर हे पुस्तक 13 प्रकरणांचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपल्यानंतर पुन्हा दुसरी आवृत्ती प्रकाशित केली. या पुस्तकाला प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र दास सर यांची प्रस्तावना आहे. आणि या पुस्तकाला ज्या शुभेच्छा दिल्यात ते माझे गुरुवर्य ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि एकूणातच वंचित घटकांसाठी काम करणारे डॉक्टर सुनील कुमार लवटे सर यांच्या या पुस्तकाला शुभेच्छा आहेत आणि त्या शुभेच्छाच वाचनीय आहेत. या 13 प्रकरणांमध्ये मी मांडणी करताना संदर्भ देत ती मांडणी केली आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्याला भाषण करायचं असतं, मात्र त्या भाषणाचा प्रभाव पडत नाही, तर त्या भाषणाच्या प्रभावासाठीची सूत्र कुठची आहेत. आणि मग मी जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी केली आहे की एकतर रामायणामध्ये पण भाषणाचा अंश कशा स्वरूपाचा होता, महाभारतामध्ये तो भाषणाचा अंश कशा स्वरूपाचा होता, आणि शब्दांची शक्ती, शब्दांची ताकद, या सगळ्या गोष्टींचं महत्व जे काय आहे तर ते मी या पुस्तकामध्ये मी लिहिलं आहे. आणि हे वाचकांसाठी उपयोगी आहेच आहे, मात्र महाविद्यालय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा करणाऱ्यांसाठी हे भाषण कला पुस्तक अतिशय उपयोगी पुस्तक आहे. राजकारणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भाषण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयोगाचं आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यासपीठावर भाषण करणाऱ्या प्रत्येकासाठी सुद्धा हे पुस्तक उपयोगाचं आहे. खरं तर या पुस्तकाची सुरुवातच मी त्या भाषणाच्या इतिहासाने केली आहे. म्हणजे मग भाषणाचा इतिहास जो आहे तो इतिहास नेमका काय आहे, तर त्या भाषणाच्या इतिहासानंतर मराठी भाषेचा इतिहास काय आहे, या गोष्टींचा उल्लेख मी याच्यामध्ये केलाय. ग्रीक जे आहे, रोमन ग्रीक हे जे आहेत ना, तर ते कोरॅक नावाचा ग्रीक मधला जो वक्ता होता, तर तो सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं वक्तृत्व नेमकं काय होतं, तर त्याचं वक्तृत्व म्हणजे काय, या गोष्टी मी मुद्दा म्हणून याच्यामध्ये उल्लेखित केल्यात. म्हणजे कोऱ्याकडनंतर मग पुढे डेमोस्थळीचा संदर्भ मी याच्यामध्ये दिलाय की ज्या डेमोस्थळीची कहाणी, कथा आपण अनेकदा ऐकली आहे की उच्चार करता येत नव्हता, उच्चार करण्यासाठी डेमोस्थळीसने काय केलं, आणि स्वतः या सगळ्यांमध्ये परिश्रमपूर्वक वक्तृत्व कसं त्याचं सुधारलं, याचाही उल्लेख मी याच्यामध्ये केलाय. सॉक्रेटिसचं वक्तृत्व हे अप्रतिम होतं. सॉक्रेटिसचं संभाषण कौशल्य अप्रतिम होतं. सॉक्रेटिसचा जो काही विचार वारसा आहे, वक्तृत्व वारसा आहे, तो त्याचा शिष्य प्लेटोने पुढे कसा नेला, आणि प्लेटो नंतर मग ऑरिस्टॉटल कशा पद्धतीने ऑरिस्टॉटलने पुढे तो घेऊन पुढे मग ते वक्तृत्वाची जी काही मांडणी आहे त्याचं महत्व आहे हे जगासमोर ठेवलं. खरं तर आपल्याला सगळ्याला माहित आहे की राजा सिकंदर महान, या राजा सिकंदरला, महान सिकंदरला सुद्धा भाषणाचं कौशल्य अवगत व्हावं याच्यासाठी म्हणजे बऱ्याच वेळेला कौशल्य प्रशिक्षणाची गरज लागली आणि मग ऑरिस्टॉटलने ते प्रशिक्षण दिलं. म्हणजे बऱ्याच गोष्टींचा उल्लेख मी या भाषण कला या पुस्तकामध्ये केलाय. त्या भाषण कलेच्या पुस्तकामध्ये एक शेवटचं प्रकरण मी लिहिलं आहे की गाजलेले वक्ते. मग ते गाजलेले वक्ते, त्या गाजलेल्या वक्त्यांचं वक्तृत्व, त्या वक्तृत्वासाठी त्यांनी केलेली तयारी, त्या वक्तृत्वाच्या एकूण प्रभावासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, त्याच्यासाठी त्यांनी केलेलं वाचन, त्यासाठी त्यांनी केलेलं चिंतन, या गोष्टींचा सुद्धा उल्लेख मी या शेवटच्या प्रकरणामध्ये केलाय. आणि या प्रकरणामध्ये शेवटच्या प्रकरणाच्या आधी एक प्रकरण मी लिहिलं आहे की भाषण करणाऱ्या प्रत्येकाला वाचायचं असतं, त्याला ते वाचावं लागतं. आणि मग हे वाचन करायचं म्हणजे काय, आणि वाचण्यासारखी पुस्तकं कोणती कोणती पुस्तकं आहेत, तर त्या गाजलेले वक्ते याच्या अगोदरच्या एका प्रकरणामध्ये मी असं लिहिलंय की वाचण्यासारखं काही नावाचं एक स्वतंत्र प्रकरण केले. मग लेखक असेल काही पुस्तकांची नावं सुद्धा मी या पुस्तकामध्ये दिली. मला वाटतं की हे भाषण कला हे पुस्तक आहे, हे पुस्तक शासनाच्या ग्रंथ सूचीमध्ये समाविष्ट झालं आहे. याची पहिली आवृत्ती संपली आहे आणि आता ही दुसरी आवृत्ती आहे. मला असं वाटतं की भाषण करणाऱ्या आणि भाषण शिकणाऱ्या अशा दोन्ही वर्गांसाठी, गृहिणींसाठी, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयोगाचं आहे. धन्यवाद.